मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमच्या घराच्या खालच्या बाजूला डुकरवाल्याची पालं उतरली होती. दरवर्षी उन्हाळ्याच्या टाइमात ह्याच दिवसात त्यांचं तांड येत्याती. बाकी वरीसभर कुठं असत्याती कुणान ठावं. ही पाला आली म्हणजे तेवढाच येळ जातो. पोरं दिसभर डुकरांच्या माग. त्यासने दगडांनी मारायला त्यांना मज्जा वाटते. अडचणीत डुकार गाठायचं, 7-8 पोरांनी जमायचं आणि घ्यायचं शिंदलून. ते जसं चिरागतं तसं पोरं आबाधबीचा खेळ खेळल्यावानी टनाटन उड्या मारायची. साऱ्या गावची पोरं डुकराच्याच नादात. रातभर सपनात बी डुक्करच, जेवताना बी डुकराचीच आठवण असणार. मला बया डुकराचं लय भ्या वाटतं. शेंगा भाकरी मागायच्या नादानं डुकरवाल्यांच्या पोरी समद गाव फिरायच्या. तवा सिनेमातली गाणी म्हणायच्या. हातातली अंगापेक्षा बोंगा असलेली हलगी नाचवून हसायच्या, नाचायच्या. लय गंमत वाटायची. मी तर खिशातनं शेंगा घेऊन डुकरवाल्यांच्या पालावर जायची. 4 शेंगावरती बारकी पोरं ठोरं 2-2 तास नाचायची. मज्जा. 4-8 दिसाला समधी मिळून एक मोठं डुकार धरायची. त्याचं पाय बांधून खाली पाडायची आणि दगडावरती ठोकं घातल्यावानी पारनं त्याच्या नरड्यावरती ठोकं हाणायची. त्याचा जीव घ्यायची. आरडलं तरी सोडायची नाही ती. मग जुनं जरबाट घाणीत लुळून खराब झालेलं कातडं सोलून काढायची. लगेच वाट घालायला सुरुवात. हे सारं बघायला महारामांगांच्या मराठ्यांच्या पोरांनी गर्दी केलेली. 2 हाताच्या तळ हातावानी लांबलचक काळजाचं तुकडं. 20-22 किलोचं डुकार 17-18 जण वाटून घ्यायची. दारू पिऊन दिवसात पचवायची. पुन्हा रातभर धिंगा. प्रत्येक जण दुसऱ्याच्या पालात. पुरुषाची जात पालं बदलायची, पण बायकाची जात आतमध्येच. रातभर गोंधळ. आम्हाला तरी काय माहिती. शेजारचा केरू नाना सांगायचा. तो म्हणायचा, त्यांच्या जातीत सारं चालतं. मी मनाला म्हणायची, नाहीतरी आपल्या जातीत तरी काय चालतं. सगळीकडं सारखंच. जिथं माणूस हाय तिथं उकिरडा असायचाच. एखाद्याचा मोठा, एखाद्याचा लहान, एवढाच काय तो फरक. सकाळी समधी गडी अंग झाडून पुन्हा कामाला तयार. कोण सिंगाड तासतुया, कोण फण्या करतुया, कोण बंगाळी आबदागिरी सजवायची कागदी फुलं करतुया, तर एखादा झोपडीच्या वर कबुतराचा सफा ठेवून त्यावर तांदूळ ठेवून कबुतराची वाट बघतुया. एखादं कार्ट गलुरी घेऊन शेराच्या झाडावरली खारुटी मारतया. बाया बापड्या भीक मागायला घरदार हिंडत्याती. सारं चितार रंगीबिरंगी. प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या तरी कामात गुंतल्याला. रिकाम बसून खायचं माहितीच नाही जातीला. एखाद्याची डुकरं कधी कधी कुणाच्या तरी परड्यात शिरायची. घरामागच्या बागत जायची. मग गावकऱ्यांचा बुटाचा मार पडायचा. सारी मिळून सवन मार खायची. गावातल्या माणसासनी उलट सुलट बोलणं नाही की तडणं नाही. आपापल्यात कवा कवा भांडायची. राघवाची चित्राची पिल्ली धरून आणायची. आसपासच्या गावात इकायची. कोंबड्या पाळायची. मिशाचं झुपकं ठेवून तांबड्या लुंग्या लावून फिरायची. प्रत्येकाच्या अंगाला जळलेल्या केसांचा धुरकाट वास. आंघोळ करायचं तर माहितीच नाही. उन्हाळा संपुस्तवर आमच्या घरामागच्या मुरमाड माळाला वसती. तिथंच ताजमहाल बांधल्यावानी झोपड्या उभ्या करवायच्या की मग राज्य करायला सुरुवात. माझ्या बऱ्याच वळखी पडल्याल्या. कुठल्या बी बायला मी शिळा भाकर तुकडा आठवणीनं द्यायची. एखाद्या वस्ती घरामागचं गोसावळ एखादी सटवाय पळवायची. आय बोंबलायची. साऱ्या पालातनं शिव्या देत फिरायची. पण तोवर त्यांनी गोसावळ हिरवच पोटात ढकललेलं असायचं. मी आईला गप करायची. एका पालाच्या पुढं एक रागूचा पिंजरा मोठा देखना होता. बुरडानं केल्यावानी. आतला पोपट मोठा गोड होता. उगीच बारीक कोकणी पोपटागत, गाढधार चोचीचा. कुठल्याही परिस्थितीत पोपट घ्यायचाच असं म्या मनाशी ठरवलं. पिंजरा उचलून आणणं माझ्या रक्तात नव्हतं.
त्यामुळं तो विचार डोसक्यात यायच्या आतच नाहीसा झाला. एकदा आईच्या परस्पर मी एका पालातल्या बायला विचारलं, पोपट केवढ्याला देणार? तर तुझ्याच मढ्यावरती घालायला धरलाय, घ्या. तोंडाचा पहिला टिप्पीस शिवीनच. कुणीकडनं इचरायची बुद्धी झाली कुणान ठाव. बाय मोठी नाजूक आणि देखणी होती, पण तोंड लय तिखट. दुसऱ्या दिवशी मी आपली उन्हाला घरामागं उभी होती, तर इलायती शेराच्या ताटव्याच्या कोपऱ्यावरती उभी. का ग हिथं काय तुझ्या बापाचं गठुळं पुरलंया व्हय? कालचा राग आठवून मी बोलली. तिचं डोळं घरावरच्या गोसावळ्यात गुंतल्यालं. अगं गतकाळे 4 दिवसापूर्वी तूच गोसावळं नेलं म्हण की. गप झाली, सकाट पळाली. थांब रणक्या आईला सांगून तुला जळक्या लाकडानं सडकायलाच लावते, असं म्हणून मी माझ्या कामाला लागली. परकर पिऊन शेजारच्या मोगनी एरंडावरती वाळत घालत होती. ही आली की राघवाचा पिंजरा घेऊन मला एका बाजूला बोलवून म्हणली, घ्य, कुठं बोलू नगस, गोसावळी दे 4 असली तर. अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा घावल्यागत झालं. होती नव्हती तेवढी गोसावळी काढून दिली, पिंजरा दारात टांगला. गोसावळ्याचं निमित्त करून आई लय बोंबालली. पिंजऱ्याविषयी विचारायला लागली. सांगितलं असंच काहीतरी खोटं. आईला बी लय पोपट आवडल्याला. कशाला जास्त विचारायच्या भानगडीत पडतीया. चांगलं 15 दी मजेत गेलं. राघू रातन दिस बाहेरच. आई म्हणायची त्या जातीला थंडी वाजत नाही. त्योन त्याच्या भोवतीनं पिंजरा. मग काय बादशहागत राहायचा. मी दिसल ती त्याला खायला घालायची. चांगला सुधारला. एका दिवशी सकाळी उठून बघतीया तर कुठं हाय पिंजरा. कुडासनं कुणी काढून नेला कुणास ठाव. त्या पालातल्या बाईचा संशय आला. पळतच घरामागं गेली. वडाची दांडगी पारंबी डोसक्यात तुटून पडावं तसं झालं. एका रातीत सारी पालं उठून गेल्याली. चिपाडना चिपाड उचलून नेल्यालं. दगडी चुलीशिवाय पाठीमागं काय शिल्लक न राहिल्यालं. सारा माळचा माळ बेवारशी बायगत उघडा नागडा. कुठं पाल न्हाय की राघवाचा पिंजरा न्हाय. काय करायचं असल्या जाती पुढं. एवढा मनापासनं जपल्याला पोपट गेली की रान घेऊन. आईनं तिच्या नावानं बोट मोडली. माझ्यावर बी रगड चिडली. मी तरी कशाला काय बोलतीया. गरीब गायनं मोडला गोठा आणि अवखळ गायचा बोभाटा मोठा. सगळीच बॉम्ब. उन्हाळ्याची सुट्टी. सारी निवांत. त्यात म्या शाळा सोडल्याली. गमजा नुसती. थोडंफार काम केलं की दिसभर मोकळी. आमच्या गावची जत्रा बी उन्हाळ्यातच. अगदी तोंडावर आल्याली. आकितीच्या 3ऱ्या दिवशी. आकिती दिशी पोळ्या रांधायच्या, भजी करायची. गरम गरम पोळ्या खाऊन पाराकडं नाटकाचं स्टेज बघायला जायचं. 3ऱ्या दिवशी नाटक. जत्रे दिवशी दिसभर तमाशा वाजत होता. चांगल्या कळत्या सवरत्या पोरी सुदीक जत्रतनं पिपानी वाजवीत फिरत होत्या. तमाशातल्या बायांचा नाच बघून हसत होत्या. त्यातली शेंद्र्या आंब्यागत लाल गलंद बाई सेकंद काट्यासारखी तुकतुक नाचायची. कमर ताचकं देत गायंदाळी हालायची. तासभर थांबून मी लगेच घरी आली. आणखी रात्रीचं नाटकासाठी जावं लागणार. कलांडली. दिस मावळायला उठली. आयन मी जेवण लवकर आटपलं. दोघींनी 2 चादरी घेतल्या. वरल्या आईची बबी सगळ्यांच्या पुढं. जसा काय तिचाच नाटकात भाग हाय. निळशार पाताळ नेसल्याली. तिच्या पाठीमागनं लदडी आणशी. बापू दादाची कमली. नुकतीच मुंबईसनं आल्याली तिची पाहुणी. घोळका करून पुढं निघालेल्या. मी, आमची आय आणि रमसू नानाची सून, कोयनाय, भारजाय, मथो अक्का मिळून निघाली. आमच्या घरा शेजारचा 80चा बा निवांत चिलीम फुकीत होता. बाहेरच पडला होता. जरा ध्यान ठेवा बारीकराव घराकडं, आय जाता जाता म्हणली. बारीकराव जरासा खोकला. घोंगडं खांद्यावर घेऊन भीतीला टेकून बसला. नाटकाला रगड गर्दी. पारावर माणसांची ही दाटी. खाली पाहुणं पै बसल्यालं. चाफ्याच्या झाडाजवळच्या उचाडावरती झाडून साऱ्या बाया बसलेल्या. अंगणात बसल्यावानी गप्पा मारीत असलेल्या. महारामांगाच्या बायका मधी जराशी वाट ठेवून एका बाजूनं गर्दी करून बसलेल्या. नथी, बबी, आणशी, कमली मुतायचं निमित्त करून सारख्या चक्रा मारायच्या. रांडांना काय बोलायचं.
मांजरागत चोकलेल्या. आज त्यांच्या शिमग्याचा दिस. घ्या दोन्हीकडनं बोंबलून घ्यायचंय तितकं. नाटक चांगलंच रंगलं होतं. भावाभावाच्या भांडणावरती आधारलेलं होतं. दरवर्षी असलंच नाटक करत्याती. फकस्त नाव बदलत असत्याती. माणसासनी काय, कुणीकडनं तरी करमणूक झाल्याशी गाठ. 1000-2000 माणूस गर्दी करून येतय ते काय नाटकात काहीतरी असल्या बिगार येतय व्हय. रंगीत पडदं, लाईटी, रेडिओ गाणी, माणसांची रंगीवलेली तोंड आणि सगळ्यात पुढं ह्यो माणसांचा समुद्र. मला तर सारच न्यारं न्यारं वाटायचं. 2 अंक झालं. 1 वाजायला आला. गावातलं नाटक म्हणजे असंच दिस उगवायला संपणार. तरी बरं गाणी कमी हायती आज. तो गाणारा चपना रामा मेला. नाहीतर नाटकात नुसती गाणीच असायची तर. माणसं कट्टाळून जायची तर. मला तर लय कट्टाळा आला होता. आईला म्हणलं, आई मी जाते घरी, झोप आल्यालय. थांब, जाऊ सर्वी मिळून शान, तू य मागणं. नाटक संपायला 2 तास लागतील अजून. तरी बी आई तयार होईना. सारखी म्हणायची, नाटक बघून मग जाव. तो रघ्या पाटील होता ना नाटकात. काय बोलायचं तिच्या पुढं. गाण म्हातारी झाली तरी खास कुठं म्हातारी झाल्या. मी आपली सरळ उठून निघाली. माझ्या बरोबर आणशी यायला निघाली. आणखी 2-3 बायका यायला निघाल्या. आणशी जवळ बॅटरी होती. मग काय, निघाली झरारा. चिचच्या अलीकडनं 2-3 फुटून दुसरीकडे गेल्या. मी आणि आणशी निघालो. मी बॅटरी माझ्या हातात घेतल्याली. मी आपली नकळत बॅटरी आणशीच्या घरामोर दाबली. दोघी बी वराडलो. आणशीचा बाप दुपारी तमाशात नाचणाऱ्या बायला घेऊन झोपल्याला. उघडा बंब. बाय मोठी नामी. पण बॅटरीचा झोत पडल्या पडल्या पाताळ सावरीत पटकीरनं उठली. कंचा गाढवीचा हाय, कंबारडच हाणतो त्याचं. आणशीचा बा हराडला. आम्ही तशाच उलट्या पळत सुटलो. पायातना पायताना काय, पण दगुड लागला नाही की काय टोचला नाही. घामानं डबाबलो. गुमान घाबऱ्या गर्दीतल्या बायकांमध्ये येऊन मिसळलो. काय काय बाया वचकारून बघायला लागल्या. नाटक कवा संपलं कळलंच नाही. रातभर झोप नाही का काय नाही. मनात एकच विचार, खरं नाटक कंच. पारावरलं की आणशीच्या घरा फुरलं.